चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खूप साऱ्या भाज्या वापरून हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी बनवलेली आहे। आज आपण चविष्ट चमचमीत ब्रेड टोस्ट बनवलेले आहे। तर हे ब्रेड टोस्ट खायला अप्रतिम लागतात। मुलं भाज्या खाण्यासाठी नाक मुरडतात, तर अशा प्रकारे जर तुम्ही ब्रेड टोस्ट करून दिले तर लहान मुलं भाज्याही आवडीने खातील। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। ब्रेड टोस्ट बनवण्याकरता या ठिकाणी आपण बारीक रवा घेतलेला आहे। जितका रवा घेतलेला आहे तितकंच दही घेतलेलं आहे। दही आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत। काळी मिरी पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, साजूक तूप घेतलेलं आहे आणि भाज्या घेतलेल्या आहेत। या ठिकाणी भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कोथिंबीर आणि पालक बारीक कापून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक किसून घ्यायचं आहे आणि ढोबळी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, गाजर किसून घेतलेला आहे। आणि ब्रेड टोस्ट बनवायचे म्हटलं तर ब्रेड हे हवे, तर या ठिकाणी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। रव्यामध्ये आपण सर्व भाज्या घालायच्या आहेत। मीठ घालूया आणि फेटून घेतलेलं दही घालायचं आहे। हे सर्व छान मिक्स करून घेऊ। ब्रेड टोस्ट करता लागणारं मिश्रण हे तयार आहे। ब्रेडची स्लाइस घेऊया आणि 1 चमचा मिश्रण घालायचं आहे आणि त्याचा पातळ लेयर लावून घ्यायचा आहे। त्यावर चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची आहे। या ठिकाणी पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। ब्रेड घालताना ज्या साईडला आपण मिश्रण लावलेलं आहे ती साईड खालच्या बाजूला करायची आहे। मध्यम आचेवर आपण छान ब्रेड टोस्ट हे भाजून घेणार आहोत। ब्रेड टोस्ट आपण जितके छान मध्यम आचेवर खरपूस भाजून घेऊ ना, तितके ते खायला छान लागणार आहे। या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी बटरचाही वापर करू शकता। तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत ब्रेड टोस्ट हे तयार आहे। हे काढून घेऊ आणि अशाच प्रकारे दुसरे ब्रेड टोस्ट हे छान भाजून घ्यायचे आहेत। पिझ्झा कटरने कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे चविष्ट कुरकुरीत हेल्दी ब्रेकफास्ट आपला तयार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ब्रेड टोस्ट नक्की करून पहा, खूप छान लागतात। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।